मित्रांनो, खरंच सांगतो, मला कॅमेरासमोर बोलायची कधी सवय नाही. परंतु एका कोकणी चित्रपटासाठी थोडं बोलावंसं वाटलं, म्हणून मी आज तुमच्याशी बोलतोय. नमस्कार मित्रांनो, कालच मी दशावतार हा चित्रपट पाहिला. तर सध्या कोकणामध्ये जे नवनवीन प्रकल्प येत आहेत, तर त्याच्यामधून जो निसर्गावर होणारा डायरेक्ट परिणाम, जो इम्पॅक्ट आहे, तर तो ह्या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे की आत्ताची करंट सिच्युएशन आहे कोकणामधील, ती ह्या चित्रपटातून मांडण्यात आलेली आहे. तसेच कोकणी माणसाची दशावतारावरची आणि निसर्गावरची जी श्रद्धा आहे, ते बाबुली मिस्त्री म्हणजेच दिलीप प्रभावळकर सर यांच्याद्वारे उत्तम प्रकारे मांडण्यात आलेले आहे. असे 2-3 सीन आहेत. जर का तुमचं कोकणी हार्ट असेल, जर तुम्ही खरंच कोकणी असाल, तर ते सीन बघितल्यावरती तुम्ही अक्षरशः भावुक व्हाल. मी तर म्हणेल की जर कोकणी माणसाने कोणी अजून पिक्चर पाहिला नसेल, चित्रपट पाहिला नसेल, तर आपल्या फॅमिलीसोबत एकदा तरी नक्की पहा.